कपाळाला गंधे, गळ्यात माळे, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन, प्रेमानं सगळ्याला गावा जे हरे का. लोक म्हणतात येड आहे ती, बोंबलत फिरता असं देव देव करीत बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. त्यांनी बाप चोपला आईवर धावतो, लबड्या करतो तरी स्टँडर्ड. ही कलियुगाचा महिमा आहे. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं, तर उदर भरणं नो. हे जे जाणे जे यज्ञ कर्म, जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायची नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याला जलदेवतेचा दिलेला मान, म्हणून पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. धर्मपत्नी पळत आली, द्रौपदी म्हणली थांबा. काय झालं, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता हे भाऊ कोण, देव भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का. जिंदगी गेली आपली गंध उगाता उगाता सपनात याय नाही. ताटावर बसल्या देव आणा म्हणजे पडता जड भारी. हे संकटच आहे बरं का. देव आणणं ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही. पण मंडळी तर काय का ना, माझा भाव आला पाहिजे, कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा ते किती चिकटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वडाय मिळा ना, तुम्हाला साड्या काय मोकळा येतो. हा रांग जाताना सांगत येतं, खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, आणि ते बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणीत ह्या, बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12,000 घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्येच, कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार, त्यांचा तर मेळ बसू दे. त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळना कुणाला बसवून कुणाला रोसव. जे आल्या ते त्यांना कळना आपण कस काय आलोय बा. आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कस काय पडलो बा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मी याला कागद वागू जाशी तू ते घरी जाशी. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना. आपल्या दीड तुला कुठे महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं, बैठकीला बसल्या. तुझं ती जाळ असतो तसलं मूर्ख मित्रांचं कमीवलं, ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर राहता जेव्हा बसल्या लोकाला भूका लागल्या तर ताटा बसल्यावर दम निघतो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा, इको कमी करा. नाही जमत म्हणले, आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही आणता का देवाला. तेव्हा म्हणला कसं आहे हो का, देव मस्त माझा ड्रायव्हर आहे, पण मोठा माणूस आहे, काही क्रेज इज्जत आपण उगं काव बी मिस कॉल देण्यात मजा आहे का काव, असं जमत नसतं. काल तरी सांगायचं ना, मी काल कानाव घालून ठेवलं असतं बुवा. आपल्याला नाही जमत. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही हे म्हणले तुमच्यासारख्याचाच मेळ बसाना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता. दाताडाव पाडायचा विचार रे का काय. गुलाल तर आमच्या नशिबात नाही, उगं गोड बोलून फॉर्म भरायला होता का आम्हाला. तुम्हीच माघार घेतली ना आम्हाला द्या तोफला. गप मारा म्हणले सुखानं खाऊ द्या आम्हाला. 4 जण म्हणले मेळ बसण्यात. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इस्कुर होतं डोक्यात. भीम म्हणजे त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती कुणाची गाठ पडली आधी ठोका टाकायचं मग जे हरी घालायचं. बघा तुम्ही काय कायचे गाठ पडले ना, ते आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात. म्हणजे त्यांचा स्वभावच तसला असतो. ती भीमाच्या क्वालिटीची माणसं ती सहज नाही. आधी पॉईंट टाकणार आणि मग म्हणतात कसं काय चालणार, मग आधीच नीट बोलायचं ना. आणि भीमामध्ये ताकद होती, त्याच्यामुळं कुणाला मोजायचं काम त्याच्याकडनं होतं. ते काय कोणाला मोजित ना, ते स्वयंभू होतं, ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्ती वर फेकला. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडला होता का, सुनीता विल्यम्स जिथं राहून आली का 9 महिने, त्या माऊली सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल. 8 दिवसासाठी गेली ती, 9 महिने तिथं राहून आली. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि वरून महागारी आल्यावर डॉक्टरांनी 2 महिने आराम सांगितला होता त्या सुनीता विल्यम्सला. तिने सांगितलं जमणार नाही, 10 दिवसात मी ठीक होते. 10 दिवस आराम केला आणि पुढच्या संशोधनात ती माऊली लागली सुद्धा. ह्याचा आदर्श भारताने घ्या जरा. तीच घटना जर भारतात घडली असती तर 2 वर्ष सत्कारच चाललं असतं. हे निवडून आलेले काय करतात, पहिली 2 वर्ष सत्कार, मधले 1 वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगळायला आणि पुढचे 2 वर्ष पुढचं नियोजन. मग काम कधी करायचे बा लोकांची. आपली माणसं इतकी एखाद्या गोष्टीत गुंततात की नावच काढून. जरा प्रॅक्टिकल राहिला, जिथल्या तिथं अलिप्तता कशी असावी. ते इसरून सुद्धा गेले हो की आम्ही संशोधन एवढं केलं म्हणून ती पुढच्या कामाला लागली. हे तरुण मुलांनी शिकण्यासारखं आहे. विडवलं
हत्ती पोचत होता फेकल्या मग भीमात ताकद किती असेल. आणि भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं. एक भीम जेवायला बसला कलियुगातला, जेवता आईवरच धावला आणि आई कौतुकानं बाजूला बसली. हे आईला तापला, काय भाजी केली, भात कच्चा ठेवला आणि वरण पातळ केलं आणि भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असंही वय मग मस्त आहे की, तुला घोळाना फुटूस तर हाणला पाहिजे. आई म्हणले की तुझा उष्मघात होतो, बायको म्हणले की तुझं लॉकडाऊन होतं, एवढा फरक मला कशा भीमाला ताकद यायच्या. आणि कुठं तरुण मुलांना शरीर संपदा राहिले सदा. काय ताकद होती मावळ्यांना, छत्रपतींना. भीमदादा, गणपती बाप्पा, हनुमंतराय ह्या वजनदार देव येतात आपल्या धर्मातल्या. विडवलं आणता का देवाला आणतो. वेळ 2 मिनिटं. अर्जुन म्हणला भीमाला ग बस, 2 मिनिटात देवाला आणा निघाला. इथं माझ्या जवळचा असून मला लिंक लागाना. रोज आम्ही संग राहून आमचं ऐका नाही ते, तू लागला का कवा बी फोन करायला. नसतं येत. धर्मराज म्हणले अर्जुनाला ग बस, त्याच्या तोंडाला लागू नको, ते हानी ना आपल्याला. ही चित्र ग्रामपंचायत जवळ आली, त्यांनी जर पक्ष बदलला तर आपलंच पटांगण होईल म्हणले. घरातला फुटल्यावर लय अवघड असतं. सध्या घरातलीच फुटत येते. मला सांगा रावण सुद्धा कशामुळे मी आला. अहो बिभीषण घरातला फुटला ना. अहो राम जगाचा मालक आहे, गुह्य माहित नव्हतं, वरच बाण हानीत होते हिथून वर. बिभीषणाला सांगितलं थांबा, तिकडं नाही, नाभी कक्ष हिथं अमृत आहे म्हणले. घरातल्याला गुह्य माहित असतं, जवळची क्लिअर पाहिजे. तेव का फुटला वाटुळच विठ्ठल. आणि बिभीषणाला लंका दिली, हे देवाचं काहीच विशेष नाही. ती देण्याच्या पात्रतेतच होता, त्याने रिस्कच तेवढी घेतली होती. स्वतःच्या भावाला खलास करायचं, गुह्य सांगायचं, हे काय सोप्या गोष्टी आहेत का. त्याच्यामुळे असं जे पक्ष फोडून दुसरीकडे उड्या आणतात त्यांना पद का द्यावी लागतात त्याचं हे कारण नाही. हे पहिल्यापासूनच सिस्टीम आहे विडल. त्यांनी बी तेवढं दावाला लावलेलं असताना राव, जेवढं आयुष्यभर जे पक्षाची राहिल्यात ती धन दिशेने उडी आणायची म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मायबाप. आणि मग जवळच्याला गुह्य माहीत असतं. त्याच्यामुळं धर्मराज म्हणले अर्जुना शांत बसा, भीमाच्या तोंडाला लागू नका. तो म्हणतोय ना देवाला आणतो, मग काय येडेवाणी करायचं. काय 2 मिनिटं लेट होईना, असं तसं तर जेवण लांबलंच आहे. आता आण देवाला. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली, गदा गर फिरवली, गदा वर फेकली आणि भीम खाली बघून उभा राहिला. गदा वर फेकली आणि डोक्यात आपटून घेणार होता. आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, डोक्यातच पडायचं. आणि डोळे झाकून भीमदादाने एकच काम केलं, दाशी आटवावा हरी, कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता तुला यावं लागेल, तू जर आला नाही, तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. माझ्यासाठी जर नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपळाला कुंकू जर वाचवायचं असेल मग मी वाचलो पाहिजे. देव बी म्हणला ह्याचं नव्हतं काय बरं का. पण बहिणीसाठी बरीच माणसं कॉम्प्रोमाइज करतात, नाही तर ती दाजी हाणायच्याच मापात असतो. बहिणीसाठी काय काय मेहण्याला लय रिस्क घेता येत नाही. ते आपली झाकून दडपून जाऊन द्या, बिचारा आपलं बहीण दिलंय. त्याच्यामुळे देव म्हणले ही दसकाठी येडच होतं, पण आता बहिणीसाठी पर्याय नाही ना भाऊ. आता काहीतरी मग देवाला लिंक लागली, भीम वाचला पाहिजे. आणि भीमानं दावा जोरदार केलेला आहे आणि गदा डोक्यात पडणार. देवानं उडी मारली आणि गदा वरच्या वर जिल्ली. देवालाच धाप लागलेली आणि भीम शांत. देव म्हणले भीमा बिघडला काय, डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडा आहे काय, आधी मतदान केले म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट जट गेला, आमच्या काय डोकी चक्रम झाले तर का काय. देवा आमची सेवा आहे, आमचा विश्वास आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कोणत्याच परिस्थितीची भीती नाही. देवाला आणल्यावर आता काय भीमाचं वजन वाढलंय, आधीच तर ती फुगीर. आणि आता तर देव आला म्हणल्यावर असं नुसतं गदा फिरवीतच चालायचं. दिसन त्याला गदा टोचवायचा सारखा बाजूला, मी देवाला आणलंय. आणि अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसलं, देवा हित बसा. हेवलंय जळत होता माझ्यावर, ह्याला विश्वासच नव्हता मी देवाला आनंद का नाही. जेवता जेवता अर्जुन म्हणलं होय रे भीमदादा, तू देवाला कसं काय आणलं. भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलं हे मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबरा नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणात पडता जडभारी, पडता जडभारी, पडता जडभारी.
बाबा हरी दासी आठ बाबा दासी आठ बाबा दासी आठ बाबा वा जय हो. दासी आठ बाबा हरी दासी आठ हरी दासी आठ बाबा हरी दासी आठ बाबा हरी मग होऊन दिसिना मग होऊन दिसिना दासी आठ बाबा हरी दासी आठ बाबा हरी मग होऊन दिसिना मग होऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. मोबाईल ठेवला ना हिथं जे बसलेत त्यांनी लाईव्ह बघा. हे लाईव्ह ते लाईव्ह जे घरी आहेत त्यांच्यासाठी थोडं हिथं लक्ष द्या जरा. विडल विडल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. दासन सेवक ना हरिभक्त ना हरीचं चिंतन करायचं, हरीचा धावा करायचा आहे. ठीक आहे महाराज, मग हरी काय करतो? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आगात निवारया. भगवंताचा धावा करणं ही भक्ताची जबाबदारी आणि त्या संकटातून भक्ताला बाहेर काढणं ही देवाची जबाबदारी. विडल आणि संकटातून कसे बाहेर काढतात ऐका. काय झालं, दोन महात्म्यांची भेट झाली, दोनही वजनदार, एक हनुमंत आणि दुसरे अर्जुन. दोघांची भेट झाली. तू म्हणता अर्जुन 8व्या अवतारात, हे 7व्या, हे चिरंजीव आहेत ना. हनुमंतराय आजही आहेत, सप्त चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर आहे मायबाप. आणि हनुमंतराय परिपक्व आणि अर्जुनाला जरा थोडा ग झाला आणि ते हनुमंतरांची गाठ पडली. हनुमंतरांचं उलट पलट बोलायला लागलं. अहो काय हनुमंतराय म्हणले, दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकलीन, सेतू बांधला, काल तसला कुटाणा करायचा, मला बोलवायचं ना, मी सेतू बांधला असता. गर्व झालेल्या माणसाची भाषा. आता अर्जुनाने कशाला ह्यांच्या नादाला लागावं. अर्जुन जरी वादळ असेल तर हे चक्री वादळ आहे ना. मारुतरा म्हणजे काय सोपी पावर रे काय. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप्प असतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला येड्यावानी करायला ग. हे वाघ असा झाला थप, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी पावर जागेवर बुका केला त्याच्या दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिले असत्या का, धडाधडाच पेटल्या, गंज पेटल्या वनी. आज गाव जाळलं म्हणलं जाळलेले लंकान धन्य धन्य म्हणे. तो का काय सुपी ताकद आहे का माय. एवढी ताकद का होते तर अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर दगड ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या दगडाच्या. काय ताकद असेल दुधात. आता आईचं दूध राहिले का पोरांना. बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबराचं जातं आणि पत्र्याचं येतं.
काय ती पोरं बी त्यांनी दुधाच्या बाटल्याने ती बी पोरं गांग्यावानी त्यांच्या तोंडात बाटली कोंबायची आईनं झुळीत फेकायचं पोरग बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत ती पोरग नुसतं पत्र्याकडे बघत झुळीत त्याला कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे पोर बी बघा पहिल्यासारखे राहिले नाही त्यांची डोकी मडकेवण्या झाल्या तर हातपायच्या काड्या लवलवते इकराळा ब्रह्मांडी माळा खपक्याच्या खपके गुटीत पोरं कुठं राहिले ते पहिला तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघ पिल्लू कसं बघत आहे चव आली तुझ्या वाघाला नाकात मला ढिरेला चोळीतून तोंडात बोट घाली तो असा वाघ असतो का ती वाघाचं पिलू म्हणजे ही कोण झाली ओ वाघी आणि पतिदेव वाघ आणि वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो चढल्यावर कुठे आहेत गांधावाली म्हणजे पियाल्यावर तुला माळकरी दिसत आहेत करे वाघ याजल्या बाटल्या आणि पोरं बी लहानपणी काय त्या पोरांना तुम्हाला खरं सांगतो पोरांना तरी काय दोष द्यायचा पोरांना का आईच्या मांडीव खेळायला भेटतंय का आईच्या मायाची उभई का पदराला झोंबायला भेटतंय का काय हे खेडेपाड्यात तरी धर्म टिकून आता शहरामध्ये आई जीन पॅन्टवर रे काय पोरांकडून अपेक्षा करायची आपण सांगा बरं. अहो परवा पुण्याला कीर्तन आणि बापाच्या मांडीव पोरगं बसले होतं मोठमोठे रडायचो. अहो मी मला ते किती रडतंय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की तेव्हा मला मीच मम्मी या. अहो टी शर्ट जीन पॅन्ट हेडफोन गॉगल मला काय माहिती मम्मी का पप्पा. अरे कोण कोणाची कपडे घालतय बुवा तुम्हाला तुमचे कपडे पुराणा का बाबा पुरुषांच्या कपड्यावर का अतिक्रमण करता. अहो ज्याची त्याची लक्ष्मण रेषा ठरली ना आयुष्याला काही भिकारपणा करायचा असला लोकांनी म्हणायचो तिला स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली असली मुलांची अवस्था आहे. त्यांना आईच्या दुधाची ताकद होती मायबाप. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जोगूचे ताकद आहे हनुमंतराय सामान्य आहे का. अशा हनुमंतरायांच्या बरोबर अर्जुनानं वाद सुरू केलाय. काय म्हणले गो देव माझा ड्रायव्हर आहे म्हणले अर्जुन वाकनाच. आणि देवाला भक्ताचा काही सण होईल पण अहंकार सण होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान होय अभिमान 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 मेरू तो समान भार देवा 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 तिळ मात्र जरी होय अभिमान होय अभिमान चलो चलो तिळ मात्र जरी होय अभिमान होय अभिमान तिळ मात्र जरी होय अभिमान होय अभिमान तिळ मात्र जरी होय अभिमान होय अभिमान होय अभिमान तिळ मात्र जरी एवढा सुद्धा भक्ताचा अहंकार देवाला सहन होत नाही. अर्जुनाला तर ते झाले वाकनाच ग झाल्यावर माणसं वाकत नाही. आणि एक वाक्य सांग का लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्याने काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायचं. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. उलट जास्त काम करायचं आणि तेवढं लवकर पडायचं. हा काम जास्त नाही काम मापातून गोड बोलत राहायचं जे हरी लोक म्हणतात भारी माणूस. लोक तसली झाले तर आपण बी लोकांसारखंच राहायचं. काय काम करणाऱ्याच्या कोण महाग उभा राहतो. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो नम्रता फार महत्वाची. मागा महापुरी जाडी जाती ते लवाळे वाचते कशामुळे लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा
पण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. मुंगेहून साखर खायची. मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दुसऱ्या मुंगीने सनकुन कानाखाली टाकली. गबस म्हणले आथरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती. उच्चारले जीव लावले टळ्याला झपको काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली आंतरवालीतून एखादा माणूस दिल्लीला निघाला आणि त्याच्या खिशात जाऊन बसले तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली ना. तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. पुरावा हे बघा आले का नाही दिल्लीत. गावातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कसं काय गेली ग. दिल्लीतली मुंगी म्हणली लय सोपं. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बघा आणखी सोपं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. 99 रुपये मोठ्याचा हात धरा. मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. त्यासाठी मुंगी व्हा लहान व्हा. मुंगी साखरेचा रवा तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात मनोनी थोरपण पर्रा सांडीचे उत्पत्ती अवघे विसरीजे जे जगादा कुठे होईजे ते जवळ का माझे. जो जगाला सदा नम्र आहे त्याला माझ्या चरणाजवळ जागा आहे. महापुराला मोठ्याला खोडाचे झाड जरा रगील होती. पाण्याला डोळं वटारलं खोडाने. पाणी म्हणलं माझ्या नादी लागतं काय. जीच पोराचा झपका बसलाय काढ दिशेने मोडून पडली. मोठाले झाड मोडलेले बारक्याला लवळ्याने बघितलं. अरे ती म्हणली मोठीच मोडून पडत होते ना आपण कसं काय जगन. त्याच्यातला एक लवळा हुशार होता. ते मला काहीच करू नका पाणी आलं की झोपा. तुम्ही छाती फिती काढायच्या भानगडीत पडू नका म्हणले. तिकडून आलं की डायरेक्ट लोटांगण घाला म्हणले. आलं पाणी लवाळे सगळ्यांनी दिलं अंग टाकून. पाणी गेलं सणासण वरून निघून. पाणी गेलं की परत उभं राहिले. कोण कोण राहिलंय र ते लवाळे वाचते. आणखी सोपं सांगतो. ज्वारीचं कणीस असं वाकलेलं असतं बघा त्याला आकडी म्हणतात आमच्या भागात. ठराविक कणस असे भरून येतात आणि अशी परत रिटर्न वाकत येत. ते धरणी मातेशी नम्र आहेत. भरून आलेला माणूस वाकलेला असतो. आई तुझ्या कृपेनं माझ्या जीवनाची निर्मिती झाली. मी तुझं दर्शन घेतो. ते जे कणीस आहे ना माणसं अलगत कापतात. आणि ग्रामदैवत आहे का मारुती म्हणा भैरोबा म्हणा त्याच्या मंदिरात अशी वर पूजेचा मान त्याला अडकून ठेवते. 10-15चा असा पुंजका. अख्खं गाव खालून जातं ते वरून सगळ्यावर CCTV. का वाकल्यामुळं जागा कुठं भेटली सगळ्यांच्या वर. आणि जी कणीस ताट आहे ती मिशनीत काढ 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 पिटच. हे वाकल्याला हा फायदा आहे. विठ्ठल तसं अर्जुनाला अहंकार झाल्यामुळं नम्रतेची भाषा राहिली नाही आणि हनुमंतांना उलट पलट बोलायला सुरुवात केली. म्हणजे काय दगडावर रामलेले दगड पाण्यात फेकले शेतू बांधला आणि कुटाणा करीत बसले. मला बोलवायचं ना एका बाणात शेतू बांधला असता. कोण म्हणतंय अर्जुन. कोणाला हनुमंतराय. हनुमंतराय म्हणले मग तुला बोलिवलं असतं पण तेव्हा तुझा जन्म झाला होता का नाही. आम्ही पूल बांधलाय 7 होता तुझा जन्म 8 होता. तुझा जन्मच नाही तर मिस कॉल कसा द्यायचा तुला. बरं दुसरा मुद्दा जरी तू असता तर आमच्यासारखे वजनदार माणसं तू बांधलेल्या पुलावनं जर गेली असती तर ती पूल मोडला असता. अर्जुन म्हणला काय मी बांधलेला पूल मोडू शकतो. शक्यच नाही. मी आत्ता पूल बांधतो. मारुतराय म्हणले आता मोडतो. मोडल्यावर आणि मोडला तर काय करणार. अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल जर तुम्ही मोडला याच ठिकाणी शपथ घेतो की पूल मोडलेल्या दुसऱ्या क्षणाला प्राणत्याग करणार. आत्महत्या अग्निप्रवेश. जिवंत राहणार नाही. या जगाला तोंड दाखवणार नाही. डायरेक्ट मृत्यूचे भेट. नाही मोडल्यावर मारुतराय म्हणे जर नाही मोडला तुझ्या रथावर जो झेंडा आहे का त्या झेंड्यावर आयुष्यभर तुझा ध्वज सारथी म्हणून मुक्कामाला राहणार. हात जोडून तुझा सेवक. ठरलं बा डोगात. ही बी काय सोपा होता काय. कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य यांचा चियाला म्हणजे ती काय एका बाणाशी तू बांधला अर्जुन सुद्धा. पण अखेर बापही होता आहे. हनुमंतराय जी खाली पाया पाटला हवेत उड्डाण केलं. जय श्रीराम उड्डाण केलंय. जेवढी ताकद आहे तेवढी मोठी मध्ये आवडले. अर्जुनाने बांधलेल्या पुलावर अशी उडी बसली म्हणता. काढाड काढ पुलाचा बुकाच. अर्जुनानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला.
मेलो रे म्हणला. अरे एक दोन तुकडे ठीक आहेत पण ह्याने पिठच केलं की र. इतकी कुठं जोरात उडी असते का. अवघड झालं आणि ठरलंय म्हणलं आता पूल मोडल्यावर जीव द्यायचा शब्दात बदल होणार नाही. ते तवाचा अर्जुन होता. आताचा मी कुठं म्हणलं होतं जीव दिन आता निघूनच गेला असतं. शब्द घेऊन काय काने पद सुटली नाहीत राव. अडीच वर्ष सुरुवातीला म्हणली होती शेवटी मग अविश्वास ठराव दाखल करावा लागला आणि मग त्यांनी खुर्च्या सोडल्या. कशाचा आता शब्दन काय आणि शब्द पाळण्यासाठी द्यायचाच नसतो. सध्याची ही क्वालिटी हे पूर्वीच होतं बा. ठरलंय तर ठरलं. शब्दात बदल नाही. चिता रचली चेतेला आग लावली 3 प्रदक्षिणा मारल्या. अर्जुन चितेत उडीत टाकणार. देवाने एका वारकऱ्याचं रूप धारण केलं. अर्जुनाच्या हाताला धरलं. मागवले मूर्खा हो माग. एकेकाने कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा. मनुष्य द्याचा अनमोल किमतीचा देह तुला मिळाला. ये लोकेचा हादी हे देवी चिता धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कायचा आत्महत्या करणे सगळ्यात म्हण माग. तुम्ही आम्हाला अडवू नका. आमच्या दोघात ठरलंय पूल मोडल्यावर जीव द्यायचा नाही मोडल्यावर झेंड्यावाला थांबणं. मग झालं काय पूल मोडला. देव म्हणले तुमच्या दोघात ठरलं. ह्याला साक्षीदार कोण होतं का. नाही राव म्हणले आमचं बोलण्यातच खेळ झाला. तसं जमत नाही. आता सुद्धा साक्षीदार का लागतो. तुम्ही पिऊन बी सौदा करू शकता. तुमचा काय भरवसा आहे जमिनीचं व्यवहार गाड्याचं. तुम्ही काय गांजे हाणून सौदा करायला बसलाय. तुम्ही फॉर्म मध्ये काही भरळता. तिसरा ठाम माणूस लागतो एखादा प्रतिष्ठित साक्षीदार. म्हणले नाही आमच्या दोघात तसं जमत नाही. म्हणजे कोर्टात केसच दाखल होणार नाही. साक्षी पुरावा. देव म्हणले आता मी साक्षीदार. अर्जुना बांध पूल. मारुतराय मोडा पूल. मारुतराय म्हणजे जिंदगी गेलेला का उड्या हाणण्यावारी. वय झालं तरी उड्याच हाणायला होता आम्हाला म्हणले. आणि काय मारुतीला मिळालं रामानात सांगा बरं. रुपयाचा इन्कम झाला नाही. मरणाचा हाल झाला तो. खरं कार्यकर्ते बिड्यावर येत असतात. नाही त्यांचीच माझ्या. मारुतीराय मरणाचं बक्षीस सम्राट सुद्धा रुपया दिला नाही राव मारुतीला. आणि काय मिळालं रामायणात मारुतीला. रामाला त्यांची बायको मिळालेली. बिभीषणाला लंका मिळालेली. ह्यांची शेपटी मध्येच झाली. म्हणजे आहे का नाही. खऱ्याचं किती मरण नाही सांगा बरं मला. पण असू द्या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे भक्त आहे तरी निष्ठा सोडत नाही. मारतो बा उडी. बांधा परत पूल तयार एकाच बाणा. हनुमंताने परत प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं. जय श्रीरामानं उड्डाण केलं. देवाने मनात विचार केला आता वे पिठच होणार आहे. पण पूल वाचला पाहिजे. पूल का वाचला पाहिजे तर अर्जुन वाचला पाहिजे. आणि अर्जुन का वाचला पाहिजे तर युद्ध करायचे. आणि युद्ध का करायचं तर धर्म टिकवायचा आहे. धर्मासाठी युद्धासाठी अर्जुनासाठी सध्या पूल वाचणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मनात आणखी एक छोटा प्रश्न निर्माण होईल. देवाने अर्जुनाची बाजू जास्त घेतली आणि मारुतीची कमी घेतली असं दिसतंय का नाही. पण असं होत नाही. याचं कारण सांगतो. हनुमंतराय झेंड्यावर राहिले काय मंदिरात राहिले काय ते आहेत चिरंजीव. मोठ्या माणसाला कुठं ठेवा तितक्याच ताकदीनं राहू शकतो. पण ही बोलण्याच्या भपकी डायरेक्ट बोलून गेलं होतं की मी मरण. हनुमंतराय जीव दिल म्हणले होते का. मी झेंड्यावर मुक्कामाला राहीन. ही मोठ्याची भाषा बर का. मोठ्या माणसाच्या कवाच्या किल्पा काढा ती सापडतच नाहीत. आणि खैरी खपाखप बोलून जाते तर मरण जगन तसं जमत नसतं. तोलून मापून शब्द टाकावा लागतो. त्याला बोलण्याचा सुद्धा त्याला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. आणि मग हनुमंतराय म्हणले होते झेंड्यावर थांबून. अर्जुन सध्या गरजेचा आहे. आणि अवतार बी आठवा होता. अर्जुना नसल्या मग युद्ध तरी कसं करायचं. धर्म कसा टिकवायचा. हनुमंतराय हवेत उड्डाण केले आणि भगवंतानी पुलाच्या खाली सुदर्शन चक्र लावलं. दिला खालून जॉईंट सुदर्शन चक्राचा. हनुमंतरायांची उडी बसली. आता मालकाचं शस्त्र म्हणले आप मंत्री कसा करायचा. उडी बसली. हनुमंतराय परत हवेत उचलली. अरे मारुतीराय म्हणले मगाशी मोडला ना आता कसं काय. देवाकडे बघितलं. देव हसले. हनुमंतराने ओळखलं ह्या बाबाने कुटाणा केला. आणि तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या ध्वजावर मुक्कामाला. ज्ञानोबाराय सांगतात ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंगधरो अर्जुनेशी. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंतानी पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. अभंगाच्या दुसऱ्या